राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटक आणि बीजभाषक पठाण सर यांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या सर्व जे सहभागी आहेत त्यांना मार्गदर्शन करावं, उद्घाटनपर भाषण आणि बीजभाषा. पठाण सर. श्री मुक्तानंद महाविद्यालय गंगापूर येथील मराठी विभागाच्या वतीनं 21व्या शतकातील मराठी साहित्य या विषयावरील एक दिवसीय ई राष्ट्रीय चर्चासत्राचे मुख्य संयोजक तथा महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य आदरणीय डॉक्टर मधुसूदन सरनाईक सर, या चर्चासत्रामध्ये सहभागी डॉक्टर दिलीप बिरुटे सर, मराठी विभाग प्रमुख संत ज्ञानेश्वर महाविद्यालय सोयगाव, प्राध्यापक डॉक्टर अनिरुद्ध मोरे, मराठी विभाग प्रमुख इंद्राज कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय सिल्लोड, विनायकराव पाटील महाविद्यालय वैजापूर येथील डॉक्टर ज्ञानेश्वर खिल्लारी सर, महाविद्यालयाच्या सन्माननीय उपप्राचार्य डॉक्टर वैशाली बागुल मॅडम, उपप्राचार्य डॉक्टर बी टी पवार सर, या ई चर्चासत्राचे संयोजक तथा मराठी विभाग प्रमुख प्रोफेसर द्रौपदी पंदिलवाड मॅडम, सहसंयोजक प्राध्यापिका सविता वावगे मॅडम, मराठी विभागातील संगीता मकासरे, या ई चर्चासत्रामध्ये राज्यभरातून सहभागी झालेले आमच्या सर्व परिचित मित्रांपैकी डॉक्टर सतीश मस्के सर, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षेतर कर्मचारी, या ई चर्चासत्रामध्ये सहभागी संशोधक विद्यार्थी, प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, 21वे शतक आणि मराठी साहित्य या विषयावर आभासी पद्धतीनं ई राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन महाविद्यालयाने केलेलं आहे. आणि या ई चर्चासत्राचं उद्घाटक आणि बीज भाषक या नात्याने मला आपण निमंत्रित केलं. चर्चासत्राच्या सुरुवातीलाच या आभासी पद्धतीनं आयोजित ई राष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो. आपल्याला माहित आहे की या आभासी पद्धतीने होणाऱ्या या ई राष्ट्रीय चर्चासत्राचा जो विषय आहे की 21वे शतक आणि मराठी साहित्य. आपण पाहतो की कुठलंही शतक संपून नवीन शतक सुरू झालं की त्याचा आढावा घेण्याची एक पद्धत असते. मागे वळून पाहिल्यानंतर कितीतरी उलथापलती दिसतात आणि या उलथापलती फक्त भारतामध्ये झाल्या अशा नाही तर जगामध्ये उलथापलती आपल्याला घडताना आपल्याला दिसून येतात. आपण म्हणतो की आधुनिक कालखंडाची सुरुवात जगामध्ये कधी झाली तर आपल्या सर्वांना सुपरिचित असेल की 1453 मध्ये कॉन्स्टॅन्टिनोपल या शहराचा पाडाव झाला आणि हे शहर तुर्कांच्या ताब्यात गेलं आणि जगामध्ये आधुनिकतेला सुरुवात झाल्याचे आपल्याला दिसून येते. आग्नेय आशियाशी व्यापार करण्यासाठी, भारताशी व्यापार करण्यासाठी, नवीन जलमार्गाचा शोध घेण्यासाठी 1492 मध्ये कोलंबस भारताचा शोध घेत घेत अमेरिकेत पोहोचला आणि 1453 मध्ये 1492 मध्ये आम्हाला अमेरिकेचा शोध लागला. म्हणजे 1453 नंतरच्या ह्या घटना आहेत. 1492 मध्ये आजची असणारी बलाढ्य असणारी म्हणजे 20वे शतक जे गाजवणारी अमेरिकेचा शोध हा आम्हाला 1492 मध्ये लागला. 1498 मध्ये वास्को द गामा हा केरळमध्ये पोहोचलेला आहे आणि इथूनच जगामध्ये रेल्वे, तारायंत्र, फोन, विमान, रॉकेट, अणुबॉम्ब असे नवीन नवीन शोध लागले आणि जगाला वेगळी कलाटणी मिळताना आपल्याला दिसून येतात. यातूनच औद्योगिक क्रांती जन्माला आली. पुढं फ्रेंच राज्य क्रांती, रशियन राज्य क्रांती, अमेरिकन राज्य क्रांत्या आणि जगामध्ये क्रांतीचा उत्क्रांतीचा टप्पा ओलांडताना आपल्याला दिसून येतात. 21वे शतक आणि मराठी साहित्य किंवा साहित्यावर चर्चा करत असताना आम्ही शतकांचा ज्यावेळेस धांडोळा घेतो तर 19वे शतक हे भारतीय प्रबोधनाचे शतक मानले जातात. म्हणजे 1900 शतकामध्ये भारतामध्ये प्रबोधनाची सुरुवात झाली. म्हणजे राजाराम मोहन राय पासून महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत ही प्रबोधनाची मालिका आपल्याला दिसून येते. या शतकात भारतात नव्हे तर जगामध्ये उत्क्रांतीचा अतिप्रगत टप्पा ओलांडला गेला. राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, तंत्रज्ञान, माहिती, संस्कृती, व्यापार अशा अनेक क्षेत्रात आमूलाग्र असं बदल घडून आला. आणि आपण पाहतो की 1900 शतक संपल्यानंतर 20व्या शतकाला सुरुवात झाली आणि 20व्या शतकाच्या दुसऱ्या दशकामध्ये पहिल्या जागतिक महायुद्धानं या जगाला तडे जाण्यास सुरुवात झाली. नंतर दुसरं जागतिक महायुद्ध झालं, शीतयुद्ध झालं आणि जग पुन्हा ढवळून निघालेलं आहे. जगात
कितीतरी देश याच कालखंडामध्ये स्वातंत्र्य झाले आणि जग नव्या बदलांना सामोरे जाताना आपल्याला दिसू लागलं. 1960 नंतर साहित्यामध्ये वेगवेगळे परिवर्तन होताना आपल्याला दिसून येतात. ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य, मुस्लिमांचं साहित्य, ट्विटर आहे, फेसबुक आहे, आयपॅड आहे, विकिलिक्स, सीसीटीव्ही, अशा अनेक तंत्रज्ञानीय चमत्कारांची सुरुवात झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजे तंत्रज्ञान, विज्ञान, शीतयुद्ध, दहशतवाद असे अनेक प्रश्न या देशासमोर नव्हे तर जगासमोर उभे राहताना आपल्याला दिसून येतात. याच 21व्या शतकामध्ये एक अत्यंत महत्वाची अशी घटना घडली. ती घटना म्हणजे 11 सप्टेंबर 2001 रोजी अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर भुईसपाट करून टाकण्यात आलं. त्याच वेळेस जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी घोषणा केली, वॉर अँड टेररची ललकारी दिली आणि ही घटना टीव्हीमुळे संपूर्ण जगामध्ये पसरल्या गेली आणि जगावर या घटनेचे दुर्गामी परिणाम झाल्याचे आपल्याला दिसून येतात. याची चर्चा आपण नंतर करणारच आहोत. पण 21व्या शतक आणि साहित्याची आपण ज्यावेळेस मांडणी करतो तर 21व्या शतकामधले आमचे प्रश्न काय आहेत आणि या प्रश्नांचं प्रतिबिंब मराठी साहित्यामध्ये, भारतीय साहित्यामध्ये, विश्व साहित्यामध्ये कशा पद्धतीने उमटलेलं आहे याचा आम्हाला शोध घ्यावा लागणार आहे. आजही पाहतो आपण की 21व्या शतकामध्ये या देशासमोर दहशतवाद आहे, आतंकवाद सारखा प्रश्न उभा राहिलेला आहे. समाजामध्ये जातीवाद, धर्मवाद, विषमता पराकाष्ठेला गेलेला आहे. लोकसंख्येचा भस्मासूर प्रचंड पद्धतीने वाटचाल करताना आपल्याला दिसून येत आहे. पर्यावरणाचा ऱ्हास झालेला आहे. ग्लोबल वॉर्मिंग सारखे प्रश्न आमच्या समोर उभे राहिलेले आहेत. चीन, अमेरिकेची दादागिरी पदोपदी आम्हाला जाणवते आणि शेवटी म्हणजे 2 दशक संपता कोरोना सारख्या विषाणूनं जगामध्ये घातलेला धुमाकूळ हा आम्हाला पाहाव्यास मिळत आहे. आज आपण पाहतो की हे सगळे प्रश्न भारतीय साहित्यामध्ये, मराठी साहित्यामध्ये कसे डोकावताना दिसतात, याचं प्रतिबिंब कसं दिसतं याचा आम्हाला शोध या चर्चा सत्रामध्ये घ्यायचा आहे. तेन असा म्हणतो की कोणतंही साहित्य घ्या, तो साहित्य त्या काळाचा इतिहास आम्हाला सांगतो. म्हणजे आजही पहा आपण की 2 जागतिक महायुद्धाच्या कालखंडामध्ये आम्ही जेव्हा साहित्य घेतलं तर आम्हाला त्या कालखंडामध्ये ते साहित्य त्या काळाचा इतिहास आम्हाला दर्शवतो. म्हणजे मी सुरुवातीला सांगितले की 2 जागतिक महायुद्धानं देशामध्ये सत्यम, शिवम, सुंदरम ही साहित्याची आमची जी चिरंतन मूल्य होती ती बदलताना आपल्याला दिसून येतात. 2 महायुद्धानंतर साहित्याची मूल्य कोणती झाली? अश्लीलता आहे, उंगळता आहे, बिभत्सता आहे, कुरूपता आहे. म्हणजे एकीकडे आमचं साहित्य सत्यम, शिवम, सुंदर त्याचं साहित्य होतं, नंतर ते साहित्य अश्लीलता, बिभत्सता, कुरूपता, उंगळता याच्यामध्ये झालेलं आहे. म्हणजे बासी मडेकर म्हणतात, आसपास मुर्द्याची रास, विमानाचे हल्ले, बेचिराक जिल्हे. म्हणजे काय? आसपास मुर्द्याची रास. म्हणजे आम्ही रास पाहिली होती हो. ती रास कोणती होती? ती रास धान्याची रास होती. पण दुसऱ्या जागतिक महायुद्धामध्ये ती मुर्द्याची रास आम्ही पाहतोय. विमानाचे हल्ले म्हणजे आकाशामध्ये 20व्या शतकामध्ये विमानाचा शोध लागला आणि शोध लागल्यानंतर आकाशातून विमान येतं, एक अणुबॉम्ब टाकतो आणि क्षणार्धामध्ये शहर उद्ध्वस्त करून टाकतो. म्हणजे बेचिराक जिल्हे, क्षणार्धामध्ये जिल्हे, हिरोशिमा, नागासारख्या घटना याचं प्रतिबिंब फक्त मराठी साहित्य नव्हे तर विश्व साहित्यामध्ये उमटताना आपल्याला दिसून येतात. म्हणून पेन असं म्हणतो की कोणतंही साहित्य मला द्या, ते साहित्य वाचल्यानंतर त्या कालखंडातला इतिहास मी तुमच्या समोर प्रतिबिंबित करतो. आजही आपण पाहतो की 21व्या शतकातील जे प्रश्न होते मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रश्नाच्या संदर्भामध्ये भारतीय समाज, भारतीय संस्कृती, भारतीय महिला, भारतीय तरुण याच्या संदर्भामध्ये जे बिल गेट्सचं विधान अत्यंत महत्वाचं मला वाटतं. बिल गेट यांनी भारतीय लोकांविषयी म्हणजे 21व्या शतकाचा शोध घेण्यापूर्वी 21व्या शतकातील भारतीय समाज कसा आहे हे आम्हाला तपासावं लागेल. या संदर्भात बिल गेटचं विधान मी कोट करतो. बिल गेट असं भारतीय लोकांविषयी म्हणतो की भारत हा जगातला सगळ्यात श्रीमंत देश आहे. या देशातील मंदिरातील घंटा जरी विकल्या तरी भारत महासत्ता होऊ शकतो. परंतु मजेची गोष्ट ही आहे की या देशातील लोकांना आपण गुलाम आहोत हेच कळत नाही. म्हणून शेतकरी देवाला दोष देत आत्महत्या करतो, कारण त्याच्या आत्महत्याला कोण जबाबदार आहे हे त्याला कळत नाही. या देशातील गरीब जनतेला कळत नाही की तुमच्या गरिबीला जबाबदार कोण आहे. इथल्या तरुणाला कळत नाही
तुमच्या बेरोजगार असणारा जबाबदार कोण आहे? इथल्या तरुणाला गुलामी कळू नये म्हणून क्रिकेट, चित्रपट, देव, धर्म, मंदिरे यांची आफूची गोळी दिलेली असते. तो त्यामध्ये गुंग झालेला असतो. सण उत्सव याच्या नादी लागतो. मग ताण तणाव टेन्शन आला की दारूची दुकानं जवळ असते. करतो जीवन बर्बाद, स्वतःलाच दोष देतो. इथल्या स्त्रियांना आपण गुलाम आहोत हे कळू नये म्हणून भांडणे लावणाऱ्या मालिका, तसेच उपास तपास व्रत वैकल्य यामध्ये त्या गुंग झालेल्या असतात. मग ते कुटुंब आणि त्या मग कोण हे त्यांना सहन होत नाही. इथल्या नोकरीला असणारे पुरुष असतात, ते घाण्याला लावलेल्या बैलासारखे राबत असतात बँकेने दिलेले हप्ते फेडण्यासाठी. त्यास कळत नसते तो काय करतो, कारण पगार जरी 1,00,000 असला तरी 40,000 हप्ते फेडण्यासाठी घालवत असतो. ज्येष्ठ नागरिक नोकरी करून शेवटी कोणी त्याचं ऐकत नाही, आश्रमाची वाट बघत असतो. आणि जे लोक जागृत आहेत त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती, भ्रष्टाचार निर्मूलन समिती, अनेक NGO मार्फत वेगवेगळ्या पक्षाद्वारे गुंतवून ठेवले जाते. मग कसा बदल होणार, कोण करणार? आता बाकी आहेत त्यांनीच विचार करावा. म्हणजे 21व्या शतकातील स्थिती, या देशामध्ये तरुणांची स्थिती काय आहे, या देशामध्ये महिलांची स्थिती काय आहे, पुरुषांची स्थिती काय आहे, ज्येष्ठ नागरिक काय करतात, म्हणजे बिल गेट्सचं विधान अत्यंत महत्वाचा मला या ठिकाणी वाटताना दिसतंय. नंतर आपण पाहिलं की 21व्या शतकामध्ये या देशामध्ये म्हणजे साहित्याचं चित्रण करत असताना दहशतवाद हा अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आपल्या देशासमोर, म्हणजे अत्यंत महत्वाचा प्रश्न आपल्यासमोर दिसतो की दहशतवाद काय आहे. की आजही आपण पाहतो 21व्या शतकामध्ये आयसिस नावाची एक दहशतवादी संघटना जागतिक लेवलवर कार्य करताना दिसते. ISI सारखी संघटना दिसते. पाकिस्तानच्या आतंकवादी कुरापती आपल्याला दिसतात. आणि 21व्या शतकामध्ये दहशतवादाचा क्रूर चेहरा संपूर्ण जगानं अनुभवलेला आपण दिसून येतो. कधी त्याला भांडवलशाही जबाबदार असेल किंवा आपले काही स्वार्थ साध्य करण्यासाठी भांडवलशाही राष्ट्रांनी, ताकदवर राष्ट्रांनी गरीब राष्ट्राचं केलेलं शोषण असेल. आज आपण पहा की सहारा शस्त्र असल्याच्या कारणानं इराक बेचारा करण्यात आला. सिरिया असेल, लिबिया असेल, अफगाणिस्तान सारखे अनेक राष्ट्र उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. आणि इथं फक्त एका राष्ट्राचा उद्ध्वस्त झाली नाही, तर मानवतेचा बुडदा पडताना आपल्याला दिसून येतात. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत पाकिस्तान वेगळे देश निर्माण झाले आणि इथूनच दहशतवादाची कीड या देशाला लागली. या देशावर दहशतवादांनी अनेक हल्ले केले आणि या हल्ल्यामध्ये आपण पाहतो की 26/11/2008 रोजी पाकिस्तान आलेल्या 10 दहशतवाद्यांनी रक्तपात घडवला. 2001 मध्ये संसदेत हिवाळी अधिवेशनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. 26 जुलै 2007 मुंबईत 7 साखळी बॉम्बस्फोट झाले. त्याच्यानंतर 26 डिसेंबर 2006चा मालेगावचा ब्लास्ट आहे. 18 फेब्रुवारी 2008चा समझोता एक्सप्रेस स्फोट आहे. 13 मे 2008चा जयपूर ब्लास्ट आहे. 2008 मध्ये गुजरातमधील बॉम्बस्फोट आहेत. आणि 14 फेब्रुवारी 2019ला पुलवामा सारखा अटॅक झाला आणि या देशामध्ये जवळपास 40 जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली किंवा शहीद त्याच्यामध्ये झालेला आपण दिसून येतात. आणि भारतीय राजकारणाला एक वेगळी कलाटणी लागलेली आपण दिसते. आपण पाहिलं की दहशतवादाचे दूरगामी परिणाम 21व्या शतकामध्ये संपूर्ण जग अनुभवताना आपल्याला दिसून येत आहेत. आणि सुरुवातीला पहा, दहशतवादाला कोणती जात धर्म पंथ नसतो. मरणारा माणूस हा माणूसच असतो. मानवतेचे मुर्दे त्यामधून पाडले जातात. पण काय दहशतवादाचा पद्धतशीर वापर आपल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. आणि याचं प्रतिबिंब फक्त मराठी साहित्यामध्ये नाही, भारतीय साहित्य, हिंदी साहित्य, सर्व साहित्यामध्ये याचं प्रतिबिंब आपल्याला दिसतो. आपण पाहिलं की आतापर्यंत जितके दहशतवादी चा मी उल्लेख केलेला, दहशतवादी हल्ल्यांचा मी उल्लेख केलेला आहे. आणि आमच्याकडे सुरुवातीला दहशतवादाचा एका जातीशी, एका धर्माशी संबंध जोडला गेलेला आहे. आपण असं म्हणतो की दहशतवादाचा रंग आतापर्यंत हा हिरवाच होता. आणि आपण सहज म्हणायचो कि हर मुसलमान आतंकी नहीं होता, पर पकड़ा गया मुसलमान ये आतंकी होता है. म्हणजे दहशतवादाचा एका धर्माशी संबंध जोडला गेला आणि नंतर म्हणायचं कि हर मुसलमान आतंकी नहीं होता, पकड़ा गया मुसलमान वो आतंकी होता है. मला सांगा, अजमेर ब्लास्ट, मालेगाव ब्लास्ट नंतर आम्हाला कळलं की दहशतवादाचा रंग हा हिरवा नसून तो भगवा आहे. दाभोळकरांची हत्या या 21व्या शतकामध्ये झाली. पानसरेंची हत्या झाली, कलबुर्गी यांची हत्या झाली, गौरी लंकेशची हत्या झाली
आणि हत्या झाल्यानंतर या हत्या कोणी केल्या, म्हणजे दहशतवादाचा रंग हा हिरवा नसून तो भगवाही आहे, हा 21व्या शतकामध्ये आम्हाला कळलं. आणि साहित्यामध्ये याचं चित्रण करत असताना, दहशतवादी कवितेचं चित्रण करत असताना मुबारक शेख असं म्हणतो की माणसातला पशु जागा होतो, माणसातला पशु जागा होतो तेव्हा दहशतवाद सुरू होतो. धर्माची किक बसली की नशा मेंदूचा कब्जा घेतो. श्रेष्ठत्वाच्या लालसेने पछाडलं की परधर्मीय माणूस तुच्छ भासू लागतो. म्हणजे दहशतवादाचं चित्रण, दहशतवादाची व्याख्या अत्यंत प्रकट आणि सोप्या शब्दामध्ये मुबारक शेख असं करतो की माणसातला जेव्हा पशु जागा होतो तेव्हा दहशतवाद सुरू होतो. धर्माची किक बसली की नशा मेंदूचा कब्जा घेतो आणि श्रेष्ठ कनिष्ठ दाखवण्याच्या मधून हा दहशतवाद सुरू होतो. दहशतवादाचं जे चित्रण आहे ते मराठी कथेमध्ये, कादंबरीमध्ये, चरित्र आत्मचरित्रामध्ये अत्यंत प्रकट अशा शब्दामध्ये आलेलं आहे. वेळाभावी त्याच्यावर आपण भाष्य करणार नाही. फक्त एवढंच म्हणेल की दहशतवादाने कोणी राजकारणानं, धर्मानं त्याचा बळी घेतला तर आपण दिसतो, फक्त मानवतेचा त्याच्यामध्ये मूर्ता पडतो. मरणारे फक्त सर्व मानव असतात हे आम्हाला लक्षात घेता आलं पाहिजे. आजही पाहतो की 21व्या शतकामध्ये आमच्यामध्ये काय आहे की अनादी कालखंडापासून या देशामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदानं राहताना आपल्याला दिसून येतात. पण आजही पाहतो आपण की देशामध्ये फाळणी झाली आणि फाळणी झाल्यानंतर या देशामध्ये जसजशा निवडणुका जवळ येतात, म्हणजे आजच्या 90च्या नंतर जे जातीवाद आमच्याकडे पराकोटीला गेलेला आहे, धर्मांधता, जातीयता ही पराकोटीला गेलेली आहे. आणि पराठी कोटीला गेल्यानंतर आपण म्हणतो जगातील भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. सर्व जाती धर्म एका छत्राखाली गुन्ह्या गोविंदाना राहतात. या देशातील संस्कृती ही गंगा जमुना तहजीब किंवा संस्कृती म्हणून ओळखल्या जाते. पण या 20व्या शतकामध्ये च्या शेवटी आणि 21व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये या सर्व गोष्टीला तडे गेलेला आपल्याला दिसून येतात. ज्या विद्यापीठाचा आपण उल्लेख केला, म्हणजे 19व्या शतकामध्ये सरसैयद अहमद खान असं म्हटले होते की काय, हिंदू मुस्लिम म्हणजे एका सुंदर वधूचे 2 डोळे आहेत, एक डोळा अगर खराब झाला तर ती वधू सुंदर दिसणार नाही. म्हणजे गुन्ह्या गोविंदानं राहणारे हे सर्व जाती धर्म म्हणजे 21व्या शतकामध्ये जातीच्या नावावर, धर्माच्या नावावर, पंथाच्या नावावर यांच्यामध्ये विघटन करून आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करतात. आजही पाहतो आपण, जसजशा इलेक्शन जवळ येतील, आता उत्तर प्रदेशचं इलेक्शन सुरू झालेलं आहे. इथं विकासाचा प्रश्न कोणी उपस्थित करणार नाही. इथं मंदिर मस्जिद पद्धतशीरपणे येईल आणि मंदिर मस्जिद ज्यावेळेस येईल त्यावेळेस जातीय तणाव निर्माण होईल आणि तणाव निर्माण झाल्यानंतर आपली पोळी भाजण्याचा प्रयत्न करेल. आजही आपण पाहतो खेड्यागावामध्ये पहा वातावरण, मी ज्या परिसरामधून आलो कधी जाती धर्म कोणी विचारला नाही. आपल्या आपल्या पद्धतीने आपण गुन्ह्या गोविंदाने राहतो. आज सगळं बदलताना 21व्या शतकामध्ये दिसतात. म्हणून एका शायरनं म्हटलेलं आहे कि अभी सियासत नहीं पहुंचे हमारे गांव में, अभी सियासत नहीं पहुंचे हमारे गांव में, हम सब रहते एक दूसरे के छाव में, ये नफरत का जहर तुम चौक चौराहों पे रहने दो, ये नफरत का जहर तुम चौक चौराहों पे रहने दो, अमन की खुशबू बहती है यहाँ के हवाओं में. आजही हवा ही प्रदूषित झालेली आपल्याला दिसून येते. धर्माच्या नावावर, जातीच्या नावावर, पंथाच्या नावावर आपण माणसाला विघटित, माणसाला दूर करण्याचा प्रयत्न केले जातात. आणि इलेक्शन आलं हे सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे हिरव्याच्या विरोधात भगवा, भगव्याच्या विरोधात निळा, निळ्याच्या विरोधात हिरवा असं पद्धतशीरपणे रंगवल्या जातात आणि आपला स्वार्थ साध्य करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणून आज पाहतो की 21व्या शतकामध्ये अनेक या देशामध्ये अनेक दंगली झाल्या. म्हणजे महाराष्ट्राचाच विचार करत नाही, महाराष्ट्र पूर्ण भारताचा तुम्ही विचार केला, अनेक जाती धर्माच्या नावावर दंगली या देशामध्ये गेल्या आणि या दंगलीमध्ये माणसाची संपत्ती, माणसाच्या जीवाची कशी पद्धतीनं होळी झाली हे आपण सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने पाहिलेलं आहे. आजही आपण पाहतो की पद्धतशीर पद्धतीनं आमच्या मनावर बिंबवलं गेलेलं आहे की महापुरुष असेल, जितके विचारवंत असतील, थिंकर असतील, सर्वांनी आपण जातीच्या धर्माच्या नावावर हे वाटून घेतलेले आहेत. म्हणून आपण पाहतो की आपण एक उदाहरण मी तुम्हाला देईल की हळदी गाठीचं युद्ध हे धार्मिक युद्ध म्हणून आपल्या मनावर बिंबवण्यात आलेलं आहे. आज मी सांगा, हळदी गाठीचं युद्ध हे महाराणा प्रताप आणि अकबर याच्यामध्ये घडलेलं युद्ध आहे. पण या युद्धाचा आपण सखोल अगर विचार केला तर आम्हाला कळेल की महाराणा प्रताप हे हिंदूचे प्रतीक ठरतात, तर अकबर औरंगजेब हे मुस्लिमांचे प्रतिनिधित्व ठरतात. मला तुम्हाला सांगा की हळदी गाठीचं युद्ध महाराणा प्रतापचा सेनापती हा हकीम खान सूर म्हणजे मुसलमान होता. म्हणजे महाराणा प्रतापचा सेनापती
हा मुसलमान होता, तर अकबरचा सेनापती हा मानसिंग राजपूत होता. अगर हे धर्मयुद्ध असतं तर महाराणा प्रतापचा सेनापती हकीम खानसूर मुसलमान कसा आणि अकबरचा सेनापती हा राजपूत कसा. म्हणजे धर्मयुद्ध आपल्याला पद्धतशीर पद्धतीनं रंगवण्याचा प्रयत्न केलेला आहे. 21व्या शतकामध्ये जाती दंगलीच्या संदर्भामध्ये एतेशाम देशमुख असं म्हणतात की हर हर महादेव, हर हर महादेव, अल्लाहू अकबर, उसळी दंगल व्यापून टाकले सगळे शहर अंधकाराने. म्हणजे जातीय दंगल धर्म या पद्धतीनं आजही आपल्यामध्ये हे करवतात. म्हणजे शेवटी धर्माचा ज्यावेळेस विषय निघाला मी तुम्हाला सांगेल की बाबरी मस्जिद आणि राम जन्मभूमी हा म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा जो प्रश्न झालेला आहे हा 21व्या शतकामध्ये मिटताना दिसून येतो. त्याचं निश्चितच कौतुक केलं गेलं पाहिजे. आजही अनेक दिवसांमध्ये या देशामध्ये विद्यापीठासाठी किंवा शिक्षण संस्थेसाठी आम्ही कधी पुढाकार घेतला नाही, पण मंदिर मस्जिद म्हटलं की आम्ही खोळून उठतो. आजही देशामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. म्हणजे बेरोजगारीचा प्रश्न आहे, महागाईचा प्रश्न आहे, पण आम्ही त्याच्यावर भांडताना दिसत नाही. म्हणून आजही पोहतो की धर्माचा उपयोग हा राजकारणासाठी केल्याचा आपल्याला दिसून येतं. आजही पहा कि हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान नहीं कहता, हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान नहीं कहता, भारत की मस्जिदें तोड़ो ये राम नहीं कहता. म्हणजे हिंदू धर्म से नफरत करो ये कुरान नहीं कहता, भारत की मस्जिदें तोड़ो ये राम नहीं कहता. रोटी का कोई धर्म नहीं होता, पानी की कोई जात नहीं होती, जहां इंसानियत जिंदा है वहां मजहब की कभी बात नहीं. आजही पहा दंगल करणारे जे दंगलखोर असतील यांनी कधी कुराण, कधी गीता, कधी वाचली आहे का? आजही पहा रोटी का, जो रोटी का कोई मजहब नाही होता, भाकरीला कोणता धर्म असतो का? पाण्याला कोणती जाती असते का? पण रोटी, पाणी, कपडा, मकान याच्यावर आम्हाला चर्चा होत नाही. आम्ही मंदिर आणि मस्जिदीमध्ये अडकल्याचं आपल्याला दिसून येतात. आजही पहा देशाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आणि वाईट आहे. या संदर्भामध्ये 21व्या शतकाच्या संदर्भाला नेपोलियन बोनापार्टचं विधान मला अत्यंत सार्थक वाटतं. नेपोलियन बोनापार्ट असं म्हणतो, जर लोक स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील, जर लोक स्वतःच्या हक्कासाठी लढत असतील तर त्यांना धार्मिक प्रश्नामध्ये अडकून ठेवा. असं केलं तर मूलभूत प्रश्न विसरतील व धार्मिक अस्मितेच्या नावावर आपसात लढत राहतील. वर्तमान परिस्थितीत नेपोलियन बोनापार्टचे विधान मला 100% योग्य वाटते. आजही पहा आम्हाला आजही आमचं पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, मोबाईल रिचार्ज, इंटरनेट किती महाग झालं, पण या संदर्भात आम्ही कधीही त्याच्या संदर्भात भांडवल करताना आपल्याला दिसून येत नाही. असे अनेक प्रश्न आमच्या समोर 21व्या शतकामध्ये येताना आपल्याला दिसून येतात. 21व्या शतकामध्ये म्हणजे 2 दशक पंदिलवाड मॅडमनं उल्लेख केला की 2 दशक म्हणजे 20 वर्ष उलटलेले आहेत. या 20 वर्षामध्ये पुलाखालून अनेक पाणी बाहेर गेलेलं आहे. अशामध्ये 20व्या शतकामध्ये 21व्या शतकामध्ये म्हणजे कोरोनाला येऊन 2 वर्ष जवळपास पूर्ण होत आलेली आहेत. आणि 21व्या शतकाला लागलेला शाप म्हणजे कोरोना सारखा आजार आपल्याला म्हणता येईल. या कोरोनानं संपूर्ण जीवन आमचं बदलून गेलेलं आहे. काय आहे की अनादी असा आमचा भूतकाळ आहे, अस्थिर असा आमचा वर्तमान काळ आहे आणि अनंत भविष्य काळाच्या गर्तेत आम्ही सापडलेलो आहोत. कोरोनाच्या कालखंडामध्ये काय की कोरोनाच्या कालखंडामध्ये मराठी भाषा, मराठी साहित्य, मराठी संस्कृती कशा पद्धतीने बदललेली आहे. 2 वर्षामध्ये किती दुर्गामी परिणाम आमच्यावर झाले की कोरोनानं मराठीला दिलेले शब्द कोणते की कोरोना योद्धा आहे, सॅनिटायझर आहे, मास्क आहे, पीपीई किट आहे, व्हायरस, व्हेंटिलेटर, क्वारंटाईन, प्लाझ्मा, लॉकडाऊन, अनलॉक, वेबिनार, ई कॉन्फरन्स, कोविड, डेल्टा प्लस, ओमेक्रॉन असे अनेक शब्द मराठीमध्ये आलेले आहेत. मला सांगा की 20व्या शतकामध्ये हे शब्द आम्हाला माहित नव्हते. पीपीई किट काय असते आम्हाला माहित नाही, क्वारंटाईन आम्हाला माहित नव्हतं, व्हेंटिलेटर कदाचित आम्हाला कळायचं की शेवटच्या स्टेजवर गेल्यानंतर व्हेंटिलेटरवर घेऊन गेलेत. असे अनेक शब्दांनी मराठी भाषेमध्ये प्रवेश केला आणि जनसामान्यात ते रुजलेले आम्हाला 21व्या शतकामध्ये दिसतात. 21व्या शतकामध्ये मराठी भाषेच्या शब्दांचा अर्थ आपल्याला बदललेला आहे. कोविडच्या काळाचं उदाहरण घ्या की पॉझिटिव्ह या शब्दाचा अर्थ सकारात्मक होता. कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक असणारा शब्द आता नकारात्मक झाला. कोणी कोविड पॉझिटिव्ह आलं तर आम्ही नकारात्मक दृष्टिकोन त्याच्याकडे पाहतो. आणि निगेटिव्ह या शब्दाचा अर्थ नकारात्मक होता, आता तो सकारात्मक झाला. म्हणजे कोविड निगेटिव्ह आला तर आम्ही आनंद साजरा करतो. म्हणजे शब्दांचे अर्थ बदलले. जे पॉझिटिव्ह होता तो नकारात्मक झाला,
तो निगेटिव्ह होता, आता तो सकारात्मक झालेला आहे. कोविडच्या कालखंडामध्ये आम्ही कोविडला जर तुम्हाला आळा करायचा असेल, कोरोनाला तुम्हाला हरवायचा असेल, तर सोशल डिस्टन्सिंग पाळावी लागेल. मला वाटतं माझ्या समोर सर्व मराठीचे प्राध्यापक बसलेले आहेत. सोशल डिस्टन्सिंग म्हणजे नेमकं काय हो? या देशामध्ये जे जी वर्ण व्यवस्था होती, या वर्ण व्यवस्थामध्ये शेवटचा जो वर्ण होता, दलित असतील, शूद्र असतील, स्त्रिया असतील, एका समाजानं त्यांना अलिप्त केलेलं होतं. दलित साहित्यामध्ये म्हणजे सोशल डिस्टन्सिंगवर पूर्ण भाष्य आलेलं आहे सामाजिक स्तरावर. आजही कोविडच्या कालखंडामध्ये आपण म्हणतो की सोशल डिस्टन्सिंग पाळा, सोशल डिस्टन्सिंग. अरे सोशल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य नाही. म्हणजे फिजिकल डिस्टन्सिंग, शारीरिक दूरी, शारीरिक अंतर तुम्हाला ठेवायचं असेल तर तुम्ही कोरोनाला हळवू शकता. म्हणजे सोशल डिस्टन्सिंग हा शब्द योग्य वाटत नाही. तुम्हाला सांगितलं की कोरोनाला येऊन जवळपास 21व्या शतकामध्ये 2 दशके उलटलेली आहेत. पहिला टप्पा पहा, म्हणजे 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला आणि आल्यानंतर या देशाची अवस्था काय झालेली, काय झाली देशाची अवस्था, की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणीनंतरचं सर्वात मोठं स्थलांतर 21व्या शतकामध्ये आम्हाला पाहायलाच मिळालं. युरोपियन धर्तीचं लॉकडाऊन या देशामध्ये लावण्यात आलं. जालन्यासारखी घटना, जे मजदूर पोटा पाण्यासाठी उत्तर भारतातून जेव्हा महाराष्ट्रात आले होते आणि रेल्वे मार्गाने आपल्या मायदेशी परत निघाले होते, मालवाहक गाडीनं त्यांना चिरडलं आणि चिरडल्यानंतर शरीराचे चितळे चितळे त्यांचे उडले. बाजूला पडणाऱ्या भाकरी, म्हणजे सर्व जेव्हा आम्ही टेलिव्हिजन पाहत होतो मन सुन्न करत होतो आणि पाहिलं की या देशामध्ये एक श्रीमंतीचा वर्ग आहे, एक मजदूरांचा वर्ग आहे. म्हणजे कार्ल मार्क्स ज्या पद्धतीने म्हणतो, वे वक्त के मजदूर थे पर वक्त से मजबूर थे. वे वक्त के मजदूर थे पर वक्त से मजबूर थे. ताले लगे रास्ते रुके, जाए कहा वो दूर है. पीठ पर गठरी लदी और कंधे पर बच्चे लदे, जानो मिलो दूर तक प्राण पंदों में फसे. म्हणजे मजदूरांची या देशामध्ये काय अवस्था झाली पहिल्या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये मी तुमची परिस्थिती तुमच्यासमोर मांडतो 21व्या शतकात. म्हणजे किती मजदूरांचा हाल झाला, किती शेतकऱ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले. आणि अशा कालखंडामध्ये आम्ही कुठंतरी कोविड पासून सुधारत नाही तर सुधारत पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली. म्हणजे पहिल्या 21 मेचा कालखंड पहा की डेल्टा, नंतर डेल्टा प्लस आला आणि आल्यानंतर आम्ही ज्या कालखंडामध्ये पूर्ण लॉकडाऊन होतं, घरी बाहेर निघलं की संचारबंदीसारखे पोलीस फटके द्यायचे, अशा परिस्थितीमध्ये मीडियावरच्या बातम्या पहा. या देशामध्ये मीडियाला जनजागृती तिसरा स्तंभ आपण म्हणतो, समाजामध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न केला, पण मीडियाच्या बातम्या पाहिल्यानंतर इथं कोविड सापडला, तिथं कोरोना सापडला, इथं सील केलं, म्हणजे भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि भीती निर्माण करण्यात कोणतीही पूर्वसूचना न देता या देशामध्ये लॉकडाऊन लावण्यात आलं. आणि लॉकडाऊन लावल्यानंतर जी परिस्थिती आम्ही अनुभवलेली आहे ती सर्वांनीच अनुभवलेली. एक भीतीदायक वातावरण निर्माण होतो. कोणी खोकला की आम्ही शंकेनं त्याच्याकडे पाहत होतो. कोरोना से डर कब तक है? जब तक आपके अकाउंट में पैसा और घर में खाने को है. पैसा और खाना खत्म, समझो डर खत्म. अशी परिस्थिती नंतर हळूहळू निर्माण झालेली आहे. आज आपण पाहतो की कोरोनाला हरवण्यासाठी 21व्या शतकामध्ये आम्ही काय नाही केलं हो. काय केलं आम्ही सुरुवातीला? आम्ही सर्व करून पाहिलं. आम्ही टाळ्या, थाळ्या, मेणबत्त्या, टॉर्च, फुलं सर्व केलं, पण कोरोना काही जायला तयारच नाही 21व्या शतकामध्ये. ही परिस्थिती आहे. आज आपण पाहतो कि सोशल डिस्टेंसिंग का पूरा ख्याल रखा जा रहा है. केंद्र सरकार ने राज्य सरकार पे छोड़ा, राज्य सरकार ने कलेक्टर पे छोड़ा, कलेक्टर ने नगरपालिका पे छोड़ा, नगरपालिका ने दुकानदारों पे छोड़ा, दुकानदारों ने लोगों पे छोड़ा और लोगों ने भगवान पे छोड़ दिया और भगवान अल्लाह मंदिर में बंद है. अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि 21व्या शतकामध्ये जी भयानक परिस्थिती निर्माण झाली होती कोविडच्या कालखंडामध्ये, म्हणजे गंगेमध्ये तरणारे मृतदेह असतील, आमचे काही नातेवाईक, सोपैकी मित्र, म्हणजे व्हॉट्सअप, फेसबुकवरून ह्या सगळ्या बातम्या, त्यांच्या निधनांच्या बातम्या आपल्या समोर येत होत्या. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये दर्जेदार असं 21व्या शतकातील साहित्य निर्माण झालेलं आहे. म्हणजे पहा की लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये महेंद्र कुमार मुरलीधर मेश्राम यांचा लॉकडाऊन नावाचा कविता संग्रह आलेला आहे. आणि सर्व भीषण परिस्थिती म्हणजे कोविडच्या कालखंडामधली 21व्या शतकातली परिस्थिती त्यांनी चित्रित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आजही पाहतो आपण किल्लारीचा भूकंप झाला आणि भूकंप झाल्यानंतर 4-5 वर्षामध्ये कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्र अत्यंत दर्जेदार पद्धतीनं, म्हणजे जे दुःख, दारिद्र्य, जे भोगलेले दुःख आहे ते कथा कादंबऱ्यामधून निश्चितच आलं. 21व्या शतकामध्ये हे सर्व साहित्य, म्हणजे हा काळ आम्ही नेहमी आशादायी असतो आणि हा काळ ओसरल्यानंतर
निश्चित 21व्या शतकामधले 2 दशकामधलं साहित्य मराठी साहित्यामध्ये निर्माण होताना आम्हाला दिसेल. आजही आपण पाहतो की कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र या राष्ट्रीय चर्चा सत्रामध्ये याची मांडणी होणार आहे. आणि मांडणी होत असताना आमचं लोकसाहित्य हे अत्यंत महत्वाचं असं साहित्य आहे. आजही आपण पाहतो आमच्या रूढी, परंपरा, रीतिरिवाज याचं चित्रण लोकसाहित्यामध्ये आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की मला अगर वेळ मिळाला तर मी लोकसाहित्याचं संकलन संवर्धन करेल, कारण आमचा इतिहास, आमची सभ्यता, आमची संस्कृती या लोकसाहित्यामध्ये सीमित झाल्याचे आपल्याला दिसून येते. आणि आजही पाहतो आपण की अनादी कालखंडापासून लोकसाहित्याची एक विशाल अशी परंपरा, मौखिक परंपरा या देशामध्ये निर्माण झाली. पण 21व्या शतकामधील लोकसाहित्य आम्हाला बदलताना आम्हाला दिसून येत आहे. आजही आपण पाहतो आमच्या म्हणी बदलल्या, आमचे वाक्प्रचार बदलले, आमची भाषा बदलली, आमची संस्कृती, आमचं खानपान हे सगळं 21व्या शतकामध्ये बदलताना आम्हाला दिसून येतात. आपण म्हणतो की म्हणी अगदी मार्मिकपणे मोजक्या शब्दात मोठे सत्य सांगणारं जे वाक्य असेल त्याला आपण म्हण असं म्हणतो. आणि सहज संदर्भ देत असताना आम्ही त्याला कोट करत असतो की काखेत कोळसा गावाला वळसा. म्हणजे 21व्या शतकातल्या म्हणी सांगतोय मी तुम्हाला की काखेत कोळसा गावाला वळसा. 21व्या शतकामध्ये खात्यावर पैसा आणि एटीएम ला वळसा. म्हणजे एटीएम आलं, 21व्या शतकामध्ये एटीएम आलं. काखेत कोळसा गावाला वळसा, खात्यावर पैसा एटीएम ला वळसा. सासू एटीएम वरती आणि सून कुठे गेली पेटीएम वरती. घरोघरी मातीच्या चुली होत्या, आता घरोघरी 2000च्या नोटा आलेल्या आहेत. आपलं बाळ दुसऱ्याचं कार्ट, आपला तो खोकला दुसऱ्याचा तो कोरोना. थांब लक्ष्मी कुंकू लावते. आपण कोणी नववधू आमच्या घरी आले आम्ही कुंकून तिचं औक्षण करायचं, तिचं स्वागत करायचं. थांब लक्ष्मी कुंकू लावते. आजच्या 21व्या शतकामध्ये थांब लक्ष्मी हात धुवायला सॅनिटायझर देते. अशी परिस्थिती या कालखंडामध्ये निर्माण झाल्याची आपल्याला दिसून येतात. म्हणजे लोकसाहित्य आमचं बदलताना आम्हाला दिसून येतात. याचं विवेचन मी नंतर करेल, कारण इतका वेळ मला दिलेला नाही. जवळपास 40-45 मिनिटांमध्ये सर्व विषयाला मला या ठिकाणी स्पर्श करायचा आहे. 21व्या शतकामध्ये जागतिकीकरणानं संपूर्ण जीवन आमचं बदललेलं आहे. मी म्हटलं की 1992 मध्ये जागतिकीकरणाला सुरुवात झाली आणि नंतर 21वं शतक सुरू झाला. या जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरणाच्या युगामध्ये आम्ही सर्व बदलताना आम्ही दिसून येतात. अशा कालखंडामध्ये आमचा पोशाख आहे, आमचं राहणीमान आहे, आमचं जेवण आहे, हे सगळं बदलून गेलेलं आहे. 21व्या शतकामध्ये काय आहे की चाऊमिन, नूडल्स, पिझ्झा, बर्गर. या काळामध्ये भाकरीचा ठेसा, बेसन, डाळ भात याचा स्वाद आम्हाला फिका पडू लागला. आणि याच कालखंडामध्ये आपण पाहतो की आमचं राहणीमान काय की पहिला आम्ही कुर्ता पैजामा घालायचो. आता याची जागा सूट बूट, जीन्स, टाय यांनी घेतलेली आहे. जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये हे सगळं काही बदलताना आपल्याला दिसून येत आहे. आजही आपण पाहतो की जागतिकीकरणाची संकल्पना ही अर्थव्यवस्थेशी निगडीत आहे. व्यापारपर्यंत ती मर्यादित आहे. जागतिकीकरणाचा प्रभाव म्हणजे 21व्या शतकामध्ये जागतिकीकरणाचा प्रभाव मी म्हणेल की साहित्य आहे, समाज आहे, संस्कृती, धर्म, राजकारणावर पडलेला आपल्याला दिसून येतो. जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आमचं साहित्य बदललं. साहित्य फक्त मराठी साहित्य म्हणत नाही मी, भारतीय साहित्य असेल, विश्व साहित्य असेल, हे सगळं बदललेलं आहे. म्हणजे हिंदी मधला कवी म्हणतो कि वैश्वीकरण की आंधी आई, वैश्वीकरण की आंधी आई, कमर तोड़ रही महंगाई, रोज की सेज की नीति नवीन है. वैश्वीकरण की आंधी आई, कमर तोड़ महंगाई, सेज की नीति नवीन है, किसानों से छीन रही जमीन है, निवेश का ये तूफान, आत्महत्या कर रहा किसान, साम्राज्यवादी की रणभूमि में हारा फिर से हिंदुस्तान. आज पहा की वैश्वीकरण की आंधी आई है, कमर तोड महंगाई आहे. आजच्या कालखंडामध्ये पहा की महागाई किती पद्धतीनं दुपटीनं वाढलेली आहे, तिपटीनं. पहा की पेट्रोल, डिझेल 100च्या पार झालं. अहो खाण्याचं तेल म्हणे कुटुंबामध्ये अगर 4-5 माणसं असतील तर जवळपास 1000-1500चं तुम्हाला खाण्याचं तेल लागेल. नंतर जे मुंगरी लालचे सपने आम्हाला दाखवले होते की काला धन वापस आएगा, पण काला धन कुठे गेला? 15 लाखाचं काय झालं? नोकऱ्यांचं काय झालं? सबका साथ सबका विकास याचं काय झालं? आणि जे अनुदानावर आम्हाला सिलेंडर मिळायचं ते 1000च्या पार गेलेलं आहे. मला वाटतं मला 2-3 महिन्यापूर्वी एक मेसेज आला होता की तुम्हाला 2 रुपयाची सबसिडी मिळालेली आहे. दुसऱ्या दिवशी मी बँकेत गेलो आणि आधार नंबर हटवून टाकला त्याचा की गॅस डिस्ट्रीब्युटर. म्हणजे किती मोठा
आमचा अपना झाल्यासारखं वाटतंय. संपूर्ण ग्रामीण साहित्य या कालखंडामध्ये बदलताना आपल्याला दिसून येत आहे. ग्रामीण साहित्याचा आवाका जो होता ते सुंदर शेत, हिरवगार शेत, गायी ढोर, जीवन, शेतकरी, नदी नाले, पशु पक्षी सगळं काही बदललेलं आहे. म्हणजे 21व्या शतकामध्ये आता फार ढोरं गुरं फार आम्हाला दिसायचं नाही. ट्रॅक्टर आला, नंतर जीसीपी आली, हे सगळं काही परिवर्तन आता होताना दिसत आहेत. या संदर्भामध्ये ऐश्वर्य पाटेकर असं म्हणतात, नदीच्या काठावरून हळूहळू नष्ट होत जाणारं गाव, याच गावात जीवाला जीव देणारी माणसं होती. एकमेकाच्या संकटात मदतीला धावून यायची. जेवत्या ताटावरून उठून मेलेल्याला खांदा द्यायची. एकमेकांची दुखणी कोपणी निवारायची. दंतकथा व्हायच्या आधी मला माणसं जपायची आहे. गावाच्या दिशेने मला गाव जपायचं आहे. तो गाव, तो नांगर, ती पांबर, ते वावर, ती शेळी, ती गाय, तो कावळा, तो बगळा, ती चिमणी, तो बैल, ती साळुंकी, ती मुंगी, सार नष्ट होऊन जायच्या आत मला शेवटचं म्हणून ते जपायचं आहे. अशी भीषण परिस्थिती ग्रामीण मराठी साहित्यामध्ये 21व्या शतकामध्ये असंच चित्रण आम्हाला जेव्हा साहित्य लिहिलं जाईल तर निश्चितच याचा बोध आम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही. मला वाटतं आपल्या महाविद्यालयाच्या सन्माननीय प्राचार्यांनी बोलता बोलता मनोगतामध्ये एक उल्लेख केला की जागतिकीकरणाच्या कालखंडानंतर आमची भाषा, आमची संस्कृती, आमची सभ्यता बदललेली आहे. आणि इंग्लंड, अमेरिका, स्वीडन सारख्या छोट्या छोट्या राष्ट्राचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे. मी तुम्हाला सांगेल की 34 वर्षानंतर या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरण आलेलं आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काय सांगितलंय की मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य देण्यात आलेलं आहे. 5वी पर्यंत मातृभाषा अनिवार्य करण्यात आली. 7वी पर्यंत प्रादेशिक भाषा अनिवार्य करण्यात आली. आणि इंग्रजीला, म्हणजे आमच्या काळामध्ये मस्के सर असतील की 35 मार्क जे होते आम्ही, म्हणजे त्यावेळेस इंग्रजीला जास्त मार्क असते तर कदाचित आमचा इतिहास, म्हणजे आम्ही प्राध्यापक नसतो, प्रायमरीचे शिक्षक असतो, कारण डीएड बीएडला त्यावेळेस फार व्हॅल्यू होती. पण तिथं कमी मार्क पडले आणि आम्ही आज इथपर्यंत आलेले. पण नवीन शैक्षणिक धोरणामध्ये इंग्रजीला वैकल्पिक विषयापर्यंत मर्यादित ठेवण्यात आलं आणि सगळं काही बदलताना आपल्याला दिसतं. जी मॅकॉलेने शिक्षण नीती राबवली होती, म्हणजे झिरप्पा सिद्धांत, म्हणजे उच्च वर्णीयाला शिक्षण द्या, ऑटोमॅटिक झिरपत खाली येईल. आणि इंग्रजीचं जे महत्व आजही आपण पाहतो की तुमची आमची मुलं ही मराठी माध्यमाच्या शाळामध्ये जात नाही, ही कॉन्व्हेंटच्या शाळेमध्ये जातात, इंग्रजी शिक्षणासाठी जातात. पण ज्या स्वातंत्र्य प्राप्तीपासून जे इंग्रजीचं भूत आमच्या मानगोटी बसलेलं आहे ते 21व्या शतकातही आमच्या मानगोटीवर बसताना दिसतात. इंग्रजाची भाषा ही गुलामांची भाषा आहे. म्हणजे मी प्राचार्यांच्या विधानाला कोट करतोय की इंग्रजी भाषेचं जे भूत आमच्यावर बसलं, ही इंग्रजी भाषा गुलामांची भाषा आहे. इंग्रज ज्या ज्या देशामध्ये गेले तिथे तिथे त्यांनी आपली भाषा, आपली संस्कृती थोपण्याचा प्रयत्न केला. इंग्रज भारतात आले, इंग्रज श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, ऑस्ट्रेलिया, म्हणजे जिथं जिथं इंग्रज गेलं तिथं त्यांनी इंग्रजी भाषा थोपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. डेन्मार्क सारखा देश पहा. डेन्मार्क देश हा अत्यंत छोटा मराठवाडा एवढा असणारा देश, या देशानं आपल्या मातृभाषेमधून मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, सर्व अभ्यासक्रम मातृभाषेतून केलेले आहेत. आजही आम्ही 21व्या शतकामध्ये हे सर्व करताना आम्हाला दिसत नाही का की मराठीमध्ये आम्ही सायन्स आणू शकत नाही, मेडिसिन आणू शकत नाही, असं म्हटलं जातं की आमच्याकडे शब्दांची मर्यादा आहे. शब्द आमच्या इंग्रजीमध्ये सायन्स एवढं विकसित आम्ही करू शकत नाही. मला सांगा, सन, सूरज आपण म्हणतो सूर्य, सूर्याला मराठीमध्ये 84 शब्द सापडतात. चंद्र, मून, याला मराठीमध्ये जसं सूरज म्हणलं सूरज, दिनकर, भास्कर, रवी, खग्रास असे वेगवेगळे शब्द. त्याच्यानंतर चंद्रासाठी 62 शब्द सापडतात. वॉटर, पाण्यासाठी 65 शब्द सापडतात. जिथे शब्दांचे विपुल भंडार आहेत तरी आम्ही मातृभाषेमध्ये हा अभ्यासक्रम करू शकत नाही. 21व्या शतकामधलं हे आमच्यासमोर आव्हान आहे. तुम्हाला आंतरराष्ट्रीय व्यापार करायचा असेल तर तुम्हाला इंग्रजी आली पाहिजे. म्हणजे मातृभाषामध्ये तुम्हाला संवाद साधायचा असेल तर तुम्हाला इंग्रजीमध्ये ते बोलता आलं पाहिजे. मला सांगा, जापान कुठं इंग्रजीमध्ये संवाद जापानचा पंतप्रधान भारतात आला तर इंग्रजीमध्ये बोलत नाही, जापानीज मध्ये बोलतो. चायनाचा संपूर्ण व्यवहार हा मांडरिन भाषेमध्ये आहे. रूस, जर्मनी यांनी इंग्रजी भाषेचा स्वीकार केला नाही तरी आम्ही इंग्रजीचा स्वीकार केलेला आहे. मी सहज सांगेल तुम्हाला, 1 घंट्यामध्ये मातृभाषेतून तुम्ही जेवढं शिकता ना तेच इंग्रजीतून शिकण्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचा कालावधी लागतो. 1 घंट्यामध्ये मातृभाषेमधून तर 6 महिने इंग्रजीमधून तुम्ही शिकताल. मेडिकल सायन्स
हा 5 वर्षाचा अभ्यासक्रम आहे. तुम्ही अगर मातृभाषेतून तुम्ही केलात तर मला वाटतं तो 2 वर्षात तुमचा पूर्ण होईल आणि त्याच्यामुळे वेळ, पैसा ह्या आणि तणावाची बचत होईल, जी नवीन शैक्षणिक धोरणामध्ये निश्चितच आपल्याला झालेले दिसतात इथे. सरांनी जो मुद्दा उपस्थित केला की जपान ज्याप्रमाणे विकसित झाला, चायना ज्या पद्धतीने विकसित झाले, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, त्यांनी इंग्रजीचा स्वीकार केलेला आपल्याला दिसून येत नाही. नंतर ज्याप्रमाणे या ई चर्चा सत्रामध्ये ग्रामीण साहित्य, दलित साहित्य, स्त्रीवादी साहित्य, आदिवासी साहित्य यांच्यावर 21व्या शतकाचा निश्चितच प्रभाव झालेला आहे आणि हे सर्व साहित्य बदलताना आपल्याला दिसून येतात. 21वे शतक हे आयटी तंत्रज्ञानाचं शतक आहे, याचं प्रतिबिंब आजही साहित्यामध्ये, संपूर्ण साहित्याच्या प्रवाहामध्ये आपल्याला दिसतात. आजही आपण पहा की बिहारचं इलेक्शन होतं की आरक्षण रद्द करण्याची भाषा बोलली जाते, देशाचं संविधान बदलण्याची भाषा केली जाते. अशा वेळेस अरुण काळे नावाचा दलित कवी असं म्हणतो. पहा अरुण काळे काय म्हणतात की आता आयटीच्या युगात, आता आयटीचं युग म्हणजे आम्हाला कळलं, हेच 20व्या शतकामध्ये कळणार नव्हतं. 21व्या शतकामध्ये 21वे शतक हे आयटीचं शतक आहे. आता आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत. आता आयटीच्या युगात दलितांना डिलीट करण्यासाठी नवनवीन सॉफ्टवेअर येत आहेत आणि प्रोग्राम खराब करण्यासाठी सोडले जात आहेत विषाणू. तरी तुझी अँटीव्हायरस खबरदारी पुन्हा पुन्हा त्यांना करते पराभूत. सांगा की आयटीच्या युगामध्ये दलितांना डिलीट करण्यासाठी आरक्षण, संविधान बदलण्याची भाषा केली जातात, नवीन नवीन सॉफ्टवेअर येत आहेत. अशा वेळी जे विषाणू येत आहेत, हे विषाणूला हरवायचं असेल तर अँटीव्हायरस, जे बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते संविधान त्यांना पुन्हा पुन्हा पराभूत करतो. हा सगळ्या गोष्टी दलित साहित्यामध्ये कसं बदललं, ग्रामीण साहित्य कसं बदललं, आदिवासी साहित्य कसं बदललं, स्त्रीवादी साहित्य 21व्या शतकामध्ये कसं बदललं, या सर्वांचा ढांडोळा घेण्यासारखं वेळ आपल्या संगर नाही. शेवटी 21व्या शतकातील कथा, बालकथा कशी बदलली याचं उत्तम एक उदाहरण तुमच्यासमोर ठेवतो की तहानलेला कावळा ही कथा आम्ही ऐकलेली आहे. एक होता कावळा, त्याला लागली तहान, ही कथा आहे. पण 21व्या शतकामध्ये ती कथा कशी बदलली याचं मार्मिक चित्रण मनोहर रोकडे यांची कथा आहे. एक होता कावळा, त्याला लागली तहान, त्यानं पाण्यासाठी इकडे तिकडे पाहिलं, त्याला एक पाण्याचं मडकं दिसलं, मोठ्या आशेनं तो मडक्याजवळ गेला. मडकं बरंच रिकामं होतं, खाली पाणी होतं, त्याची चोच पाण्याला पुरेना. त्यानं एक युक्ती केली, जवळपास खडे पडलेले होते, चोचीच एक एक खडा आणायचा, मडक्यात टाकायचं. असं त्याने खूप खडे टाकले, त्यामुळे पाणी वर आलं. आता त्याची चोच पाण्यात बुडत होती, कावळा पाणी प्याला, उडून गेला. या गोष्टीला बराच काळ लोटला. 21वे शतक सुरू झालं. या शतकात सर्वच कावळ्यांना तहान लागली, पण कोणाला कीर्तीची, कोणाला पैशाची, कोणाला सत्तेची, तर कोणाला दुसऱ्याचं स्वप्न पिण्याची. मात्र त्यामुळे बहुसंख्य कावळे साध्या पाण्यालाही महाग झाले. त्यांना बिचाऱ्यांना शुद्ध पाणी कुठे मिळेना. या कावळ्यांना आता खरोखरच तहान लागली होती. पाणी प्यायला तो एका घरी गेला, त्याला तिथे एक पाण्याचं मडकं दिसलं, तेही बरंच रिकाम होतं. त्यातल्या त्यात पाण्याला त्याची चोच पुरेना. त्याला आपल्या पूर्वजांनी केलेली युक्ती आठवली. त्यानं मडक्यात खडे टाकले आणि पाणी प्यायला. म्हणजे जुनं ते सोनं पुन्हा आपल्याकडे, जुन्याकडे आपल्याला जाव्या लागेल. अशा पद्धतीने मराठी साहित्य आपल्याला बदलताना आपल्याला दिसत आहेत. सर्व गोष्टीला या ठिकाणी स्पर्श करणं शक्य होणार नाही. 21व्या शतकामध्ये म्हणजे 2 दशकामध्ये भाषा, साहित्य, संस्कृती, सभ्यता सगळं काही आमचं बदललेलं आहे आणि 21व्या शतकासारखा महत्वपूर्ण विषय आपण निवडलेला आहे. म्हणजे 21वे शतक आणि मराठी साहित्य अत्यंत महत्वपूर्ण विषयावर, म्हणजे 20 वर्षामध्ये फार साहित्य कशा पद्धतीने साहित्य बदललं या सर्वांचं चित्रण या ई चर्चा सत्राच्या माध्यमातून आपण घडून आणलं. नवीन विषय आपण या ठिकाणी निवडलात, त्याबद्दल संयोजकाचे, महाविद्यालयाचे मी मनपूर्वक कौतुक करेल. आणि आपण 21वे शतक आणि साहित्याच्या अनुषंगाने दिवसभर या ठिकाणी चर्चा होणार आहेत. मग कथा, कादंबरी, चरितात्मचरित्राच्या अनुषंगाने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपले मी मनपूर्वक आभार मानतो. म्हणजे कोविडच्या कालखंडामध्ये, कोरोनाच्या कालखंडामध्ये, आयटीच्या युगामध्ये जवळपास रोजच एक निमंत्रण असतं की सर आपण आमच्या चर्चासत्रामध्ये बोला, किंवा आउट ऑफ स्टेटचा रेफरी कंपल्सरी असल्यामुळे रोजच एक पीएचडीचा प्रबंध, स्वीकृतीपत्र या ठिकाणी येत असतात. अनेक महाराष्ट्रातून निमंत्रण येत असतात, सर्वांना जाणं शक्य होत नाहीत. पण ज्या मातीतून मी आलेलो आहे, म्हणजे मराठवाडा ही माझी
कर्मभूमी आहे, ती जन्मभूमी आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात मी शिकलेलो आहे. या महाविद्यालयाच्या द्रौपदी पंदिलवाड मॅडम असतील किंवा सविता वावगे मॅडम असतील, सतीश म्हस्के सर असतील, यांच्या परिसरात मी वावरलेले यांचे माझे ऋणानुबंध आहेत. अशा ऋणानुबंधाला मी नकार देऊ शकलो नाहीत. शेवटी आपण मला या ठिकाणी बोलवलं, व्याख्यान देण्याची संधी दिली, माझा सन्मान केलात, माझा परिचय करून दिलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. महाविद्यालयाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि शेवटी म्हणतो की 19वे शतक हे इंग्लंडचं शतक होतं, 20वे शतक हे अमेरिकेचं शतक होतं आणि 21वे शतक हे भारताचं शतक राहावं ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि शेवटी म्हणतो, वसंत बापटांच्या 2 ओळी आपल्या समोर ठेवतो की भेद सारे माळू द्या वैर साऱ्या वासना, भेद सारे माळू द्या वैर साऱ्या वासना, मानवतेच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, नित्य आम्ही मानू बंधुतेच्या बंधना, नित्य आम्ही मानू बंधुतेच्या बंधना. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद सर.